भारतामध्ये मला एक गोष्ट जाणवली, जेव्हा इन्फर्टिलिटी कपल येतात ते तेवढे प्रॉपरली बोलू शकत नाहीत जोपर्यंत ते तुमच्याशी फॅमिलियर होत नाही. म्हणजे असे कितीतरी कपल आहेत की ते वेगळ्याच प्रॉब्लेमचा ते ट्रीटमेंट घेतात कारण त्यांनी त्यांचा प्रॉब्लेमच शेअर केलेला नसतो. मग तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत ते फॅमिलियर होत नाहीत त्यांचा प्रॉब्लेम मला कळत नाही. आणि मग हळूहळू जसं जसं काउन्सिलिंग होत जातं तेव्हा रिअल प्रॉब्लेम कळायला सुरुवात होते. म्हणजे इन्फर्टिलिटी म्हणजे जेव्हा ट्रीट करता इट इज अ व्हेरी बिग टास्क कारण पेशंट जेव्हा येतो तेव्हा तो खूप स्ट्रेसमध्ये असतो. त्यांना म्हणजे काही ऐकायची पण त्यांच्याकडे कॅपॅसिटी नसते. ऑलरेडी त्यांनी खूप दिवस वेस्ट केलेले असतात. सो दॅट इज द मेन बर्डन. खूप सारे औषधं घेतलेले असतात. दॅट इज अगेन वन मोर थिंग की त्याचे सगळे साईड इफेक्ट काढता काढता वेळ जातो. हा एक मेन प्रॉब्लेम आहे. पण तेच जर सुरुवातीपासूनच तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर खूप इझिली त्याच्यातून रिझल्ट मिळतात. बरोबर. जसं तुम्ही म्हणलात की आता पीसीओडी, पीसीओएस